नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या या करिअर मित्राच्या युट्यूब चॅनलवर. बघा, आशुतोष तुमच्यासाठी एक बेस्ट भरती घेऊन आलोय. बेस्ट विद्यार्थ्यांसाठी बेस्ट भरती आज आपण डिस्कस करणार आहोत की नेमकी ही बेस्ट भरती काय असणार आहे. ओके, चॅनलला नवीन जर तुम्ही असाल तर सगळ्यात पहिले सबस्क्राईब करा. बेल आयकॉन आहे, बेल आयकॉन नक्की दाबा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर कमेंट देखील करा. मला हा व्हिडिओ कसा वाटला किंवा काही तुमचे डाउट्स वगैरे असतील तर ते सर्व मला कमेंट बॉक्समध्ये टाका. मी वाचत असतो. ओके. तर बघा, बेस्ट म्हणजेच बृहन्मुंबई अ, विद्युत पुरवठा व परिवहन उपक्रम यांच्या मार्फत बस वाहक या पदासाठी 364 जागांची एक जाहिरात आपल्याला बघायला मिळते. त्यामध्ये शैक्षणिक पात्रता ही खूप सिंपल आहे. 10वी उत्तीर्णवर हे फॉर्म असणार आहे मित्रांनो. खूप महत्त्वाचं पद असणार आहे हे. तर याच्यामध्ये जे छोटे-मोठे पॉइंट्स आहे, डिटेलमध्ये ही भरती काय आहे, ही सर्व गोष्टी आज आपण समजून घेणार आहोत, की कशा पद्धतीने ही भरती असणार आहे. ओके. तर बघा, ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे. 8 जुलैपासनं ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात झाली. शेवटची तारीख असणार आहे 29 जुलै 2026 पर्यंत. ठीक आहे. आता यामध्ये 364 जागा इथे आहेत. हां, इथे लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये ही देऊन टाकतो. ही जी लिंक आहे ऑनलाईन अर्ज भरण्याची, जी अंडरटेकिंग बेस्ट अंडरटेकिंग अशी म्हणून एक लिंक आहे. www.bestundertaking.com अशी एक लिंक आहे. त्या लिंकला मी काय करतो, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून ठेवतो. सोबत आपलं जे करिअर मित्राचं टेलिग्राम चॅनल आहे, त्या टेलिग्राम चॅनलला देखील टाकलेली आहे. ही पी-डी-एफ सुद्धा मी तिथे शेअर केलेली आहे. जेणेकरून तुम्ही ही पी-डी-एफ वाचू शकता. तिथे लिंक तुम्ही तिथे जाऊन क्लिक करून डायरेक्टली फॉर्म सुद्धा तुम्ही स्वतः भरू शकता. नेट कॅफेवर जरी गेला तुम्ही, तर तिथेही तुम्ही तो फॉर्म भरू शकता. बघा, 364 जागा आहे. कॅटेगरी वाईज जागा बघू आपण आता, की कॅटेगरी वाईज कोणत्या कॅटेगरीला किती जागा इथे मिळाल्या आहेत मित्रांनो. त्यामध्ये सगळ्यात पहिले आहे एस-सी कॅटेगरी, शेड्यूल कास्ट, अनुसूचित जाती यांच्यासाठी 34 जागा इथे आहेत. नंतर एस-टी कॅटेगरीसाठी 22 जागा आहे. विजे साठी आहे म्हणजे विमुक्त जाती अ साठी 6 जागा आहे. भटक्या जमाती ब म्हणजे एन-टी बी साठी 6 जागा आहेत. भटक्या जमाती क एन-टी साठी 10 जागा आहे. विशेष मागास प्रवर्ग ते स्पेशल बॅकवर्ड क्लास एस-बी-सी साठी 5 जागा आहे. ओबीसी साठी इथे 67 जागा आहे मित्रांनो. सर्वात जास्त जागा इथे ओबीसी साठी बघायला मिळते आपल्याला. 67 जागा इथे आहेत. त्यानंतर ईडब्ल्यूएस साठी 36 जागा इथे आहेत मित्रांनो. नंतर आपलं एसीबीसी स्पेशली इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास यांच्यासाठी 36 जागा इथे बघायला मिळत आहे आणि ओपन कॅटेगरीसाठी तब्बल 142 जागा इथे आहेत मित्रांनो. ओके, 142 जागा इथे आपल्याला बघायला मिळत आहे. आणि त्यानंतर इथे जे नॉन क्रिमिलेअर उमेदवार आहे ना, त्यांना हे नॉन क्रिमिलेअरचं प्रमाणपत्र ते लागणार आहे. ठीक आहे. नॉन क्रिमिलेअरचं प्रमाणपत्र तुम्हाला इथे लागणार आहे. त्यानंतर शैक्षणिक पात्रता मी तुम्हाला आधी सांगितलं, की 10वी उत्तीर्ण तुम्ही पाहिजे. पण 10वी उत्तीर्ण पाहिजे तुम्ही किमान 50% गुणांसह. तसेच सदर परीक्षा वा उच्चतम परीक्षा किमान 150 गुणांचा मराठी विषय निम्नस्तर किंवा उच्चस्तर घेऊन उत्तीर्ण झालेला असणे आवश्यक आहे. मराठी सब्जेक्ट इज कंपल्सरी फॉर यू. आता तुम्ही म्हणशाल हे मराठी हे लक्षात राहायला पाहिजे, की मराठी हा सब्जेक्ट इथे कंपल्सरी पाहिजे तुमच्या 10वीच्या 10वी जेव्हा तुम्ही पास झालात त्यावेळेला. ठीक आहे. त्यानंतर तुमच्याकडे प्रादेशिक परिवहन प्राधिकरण यांच्याकडनं दिलेला बस वाहक परवाना आणि बॅच बिल्ला म्हणू शकतो आपण, बॅच बिल्ला तुमच्याकडे असायलाच पाहिजे. तर तुमच्याकडे या 2 गोष्टी असतील, 10वी मराठी विषयासह 50% गुणांनी पास केलेली, नंतर जे आपलं काय महाराष्ट्र राज्याचं प्रादेशिक परिवहन प्राधिकरण यांच्यातर्फे दिलेला बस वाहकाचा परवाना आणि बॅच फिल्ला. या 2 गोष्टी जर तुमच्याकडे असेल, तर तुम्ही या भरतीसाठी पात्र आहात शैक्षणिकरित्या. शैक्षणिकरित्या तुम्ही पात्र आहात. आता शारीरिकरित्या पात्र होण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तर तुमची उंची इथे पाहिजे बघा. तुमची उंची इथे पाहिजे 154 सेंटीमीटर. 154 सेंटीमीटर तुम्ही उंची पाहिजे आणि त्यानंतर तुमची कमीत कमी पाहिजे बरं ही कमीत
कमीत कमी 154 सेंटीमीटर आणि जास्तीत जास्त 178 सेंटीमीटर उंची तुमची असायला पाहिजे. त्यानंतर तुमचं वजन जे आहे कमीत कमी 45 किलोग्राम इथे असणं आवश्यक आहे मित्रांनो. आता हे झालं तुमचं शारीरिक पात्रता कळाली, शैक्षणिक पात्रता कळाली. वयोमर्यादा काय? वयोमर्यादा तुमच्यासाठी आहे जर तुम्ही ओपन कॅटेगरीमधनं फॉर्म भरत असाल तर तुमचं वय हे 18 वर्ष ते 38 वर्ष इथे असायला पाहिजे मित्रांनो. 18 वर्ष ते 38 वर्ष तुम्हाला इथे असायला पाहिजे. सोबत कॅटेगरीमधनं जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर तुम्हाला 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन मिळणार आहे. म्हणजेच मागासवर्गीय उमेदवारांसाठी इथे 18 वर्ष ते 43 वर्षपर्यंत फॉर्म भरण्याची मुदत आहे. 5 वर्षाची एज रिलॅक्सेशन तुम्हाला मिळणार आहे याच्यामध्ये. आता यामध्ये तुमचं जे वय आहे हे 29 जुलै 2026 च्या नंतर तुमचं 38 पेक्षा जास्त नसायला पाहिजे. जर तुम्ही ओपन कॅटेगरीमधनं भरत आहे आणि 18 पेक्षा कमी नको. ओके. जास्तीत जास्त याच्यामध्ये 43 वर्ष. ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आहे. सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट तुमच्यासाठी हा आहे, की पगार किती मिळणार? तुमका पगार कितना मिलेगा? पैसा कितना मिलेगा इसमें? पैसा मिलेगा तुमको टोटल तो इधर बता रहे की अंदाजे तुम्हाला 36,000 पर्यंत मिळेल. पण तुमचं मूळ वेतन किती असेल? तर मूळ वेतन तुमचं असेल ₹22,060 पर्यंत. ₹22,060 पर्यंत तुमचं मूळ वेतन असेल. त्यामध्ये हे भत्ते ॲड होतील. काय-काय ॲड होईल याच्यामध्ये? त्यामध्ये महागाई भत्ता ॲड होईल, घर भाडे भत्ता ॲड होईल, वैद्यकीय भत्ता ॲड होईल, गणवेश, धुलाईचा भत्ता सुद्धा याच्यामध्ये ॲड होईल. त्यानंतर रजेचे रोखीकरण, रजा प्रवास भत्ता, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये ॲड होतील. प्लस तुम्हाला उपक्रमाच्या म्हणजे बेस्टच्या ज्या बस आहेत, त्या बसमधून मोफत प्रवास सुविधा सुद्धा मिळणार आहे आणि टोटल तुमची पगार आहे, मंथली पगार ₹36,000 पर्यंत जाणार आहे मित्रांनो. ₹36,000 पर्यंत तुम्हाला हा मंथली पगार ते मिळणार आहे. ओके. याच्यामध्ये एक महत्त्वाचा पॉइंट, याच्यामध्ये ऑनलाईन परीक्षा होणार आहे. ऑनलाईन परीक्षा होणार आहे. पॅटर्न असणार आहे टी-सी-एस बाबा. टी-सी-एसचा पॅटर्न असणार आहे. ठीक. ऑनलाईन परीक्षा आहे, टी-सी-एसचा पॅटर्न आहे. पहिला विषय तुम्हाला याच्यामध्ये असणार आहे सीबीटीमध्ये अंकगणित. दुसरा विषय तुमचा असणार आहे सामान्य ज्ञान. तिसरा विषय असणार आहे तुमचा चालू घडामोडीचा. चौथा विषय तुमचा असणार आहे मराठी. 5वा विषय तुमचा असणार आहे इंग्रजी. हे 4-5 विषय तुमचे जे आहेत हे कंप्लीट असायला पाहिजे. त्याच्यामध्ये हा पूर्ण तुमचा परीक्षा पॅटर्न असणार आहे आणि त्यामध्ये तुमच्या या पॅटर्ननुसार एक्झाम होणार आहे. आता याच्यामध्ये ही प्रत्येक विषयाची बहुपर्यायी चाचणी एम-सी-क्यू बेस्ड टेस्ट आहे. याच्यामध्ये तुमची 10 गुणांची चाचणी असणार प्रत्येक विषयासाठी. त्यानंतर कमीत कमी तुम्हाला याच्यामध्ये प्रत्येक विषयामध्ये कमीत कमी आणि एकूण सरासरी गुण जे आहे ते 12 गुण तुम्हाला प्राप्त करणे इथे बंधनकारक आहे. 12 गुण प्राप्त करणं तुम्हाला इथे बंधनकारक आहे. आता रिसेंटली आपण बघू शकतो, की संभाजीनगर झालं, परत आपलं वर्धा, यवतमाळ या ठिकाणी जे आंदोलनं चालू आहेत. पण आपणही त्या आंदोलनाला हजेरी लावली होती. आंदोलन झालं. त्या ठिकाणी आपण गेलो. तर मेन महत्त्वाचा मुद्दा काय होता त्याच्यामध्ये? परीक्षा या ऑफलाईन झाल्या पाहिजे. परीक्षा ह्या एम-पी-एस-सी मार्फत झाल्या पाहिजे. ठीक आहे. का? का हट्ट होता एवढा? तो हट्ट का होता एवढा? तर तो होता हट्ट एक या गोष्टीसाठी, एक हे कारण होतं आणि एक कारण अजून पुढे आहे. मी ते तुम्हाला सांगतो पुढे. सगळ्यात महत्त्वाचं कारण ते पुढे आहे. हे त्याच्यातलं एक कारण आहे. ₹1000 इथे फीज आहे. ₹1000 एक अर्ज ₹1000. मी रिसेंटली एका विद्यार्थ्याचा इंटरव्ह्यू कार्यक्रमामधला बघत होतो. त्या मुलानी जवळपास 10 ते 15 फॉर्म भरले. त्याला सरळ सेवेचे फॉर्म भरण्यासाठी ₹15,000 खर्च आला. ₹15,000 खर्च आलाय. ओके. ₹15,000 खर्च त्याला आला. आता एवढ्याल्या फीज जर तुम्ही घेताय, अजून जर फीज जरी घेतलं ठीक आहे. ₹1000 गेले तर काही हरकत नाही. ठीक आहे. ₹1000 गेले, पण हे टी-सी-एस मार्फत आहे आता. सत्यता आहे, काय कोणती गोष्ट क्लिअर आहे, मलाही माहिती आहे. कशा पद्धतीने त्यानी परीक्षा घेतली. तलाठी भरती असेल आपली, तर कुठेतरी आता कुठे चौकशी माननीय हायकोर्ट कल्पना नाही मला, पण माननीय कोर्टाने त्याच्यावर
आता कुठे चौकशी त्याच्यावर बसवलेली आहे, की त्याचा सखोल चौकशी करायची आहे. ठीक आहे. तर ही गोष्ट आहे. हजार-हजार रुपये फीज आहे, तरी त्या पेपरची सुरक्षितता नाहीये. सारखे पेपर जे ऑफलाईन होणार होते, ते काय म्हणतात ना, परीक्षा परिषद स्वतः घेत होती. त्या पेपर आणि आज पेपर हे तर अशा पद्धतीने आहे. म्हणून हे सगळे पाण्या-पावसात आंदोलन कशासाठी चालू आहे, तर या गोष्टीसाठी चालू आहे. परीक्षा हे मार्फत घ्या आणि ऑफलाईन पद्धतीनेच घ्या. छोटी आणि महत्त्वाची बात ही आहे गोष्ट आहे. फक्त ऑफलाईन परीक्षाच त्याही एम-पी-एस-सी मार्फतच्याच परीक्षा ह्या विद्यार्थ्याला वाचवू शकतात. ती वाचवू शकत नाही. हे जरी काळ्या दगडावरची पांढरी रेष आपण याला. कारण काय माहिती आहे का? तर बाह्य संस्थेला तुम्ही देताय ना, तर ती अ, तो विश्वास विद्यार्थ्यांचा त्या बाह्य संस्थेवर नसतो. ऑनलाईनमध्ये मी आता एखाद्या प्रश्नाचं उत्तर ए करून आलो पेपरमध्ये, ऑनलाईनमध्ये, तर मला घरी येईपर्यंत ते एचं ए लक्षात राहील, हे क्लिअर नाहीये. ते एचं तुम्ही बी नंतर केलं, माझ्याकडे प्रूफ नाहीये काहीच. तर तुम्ही आपल्या आयोगाचे पेपर बघितले, तर आयोगाच्यामध्ये माझ्याकडे झेरॉक्स कॉपी असते. कार्बन कॉपी म्हणतो आपण त्याला. कार्बन कॉपी तरी असते माझ्याकडे. त्यामध्ये काहीच नसतंय. म्हणून हा सगळा हट्ट चालू आहे, की ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात याव्यात म्हणून. दुसरा महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये. त्यात दुसरा महत्त्वाचा, सगळ्यात महत्त्वाचा हा पॉइंट आहे. नॉर्मलायझेशन. नॉर्मलायझेशन नॉर्मलायझेशन म्हणजे प्रकारे विद्यार्थ्यांच्या गटावर सुरू आहे नॉर्मल. ठीक आहे. तर तुम्ही मल्टिपल एखाद्या शिफ्टला म्हटलं की पेपर होता, एखाद्या शिफ्ट जास्त होता. तर तुमचे मार्क कशा पद्धतीने वाढतात, कशा पद्धतीने कमी होतात, हे काम या नॉर्मलायझेशनच्या आणि याच गोष्टीला सर्वात जास्त विद्यार्थ्यांचा विरोध आहे. की मल्टिपल शिफ्टमध्ये पेपर घेताय. आयोगाचे खरं म्हटलं तर आभार मानायला पाहिजे आपण सर्व. आयोगाने खरोखर ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेऊन 17-18 दिवस निकाल देताय. तर मग तुम्ही म्हणताय की 3-4 लाख पोरं हे ऑनलाईन परीक्षा ऑफलाईन परीक्षा ऑलरेडी करताय हे गोष्टी. ऑलरेडी या सगळ्या परीक्षा 18 दिवसात लावताय. अजून काय पाहिजे? अजून काय पाहिजे? 18 दिवसावरनं 20 दिवसावर जाऊ द्या निकाल. दिवस वाढले तर काय बिघडतंय? दिवस वाढले तर काय बिघडतंय? हाच एक पॉइंट आहे. हाच एक पॉइंट आहे मित्र. त्याच्यामध्ये म्हणून ऑफलाईन पद्धतीने आपल्याला या परीक्षा पाहिजेत. ओके. अशा पद्धतीने आता ही भरती होती. त्या भरतीला जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल, तर याची फॉर्म भरण्याची जी लिंक आहे, लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. अ, ही पी-डी-एफ जी आहे, ही पी-डी-एफ मी तुम्हाला डायरेक्टली ना आपल्या टेलिग्राम चॅनलला शेअर करतोय. तिथे जाऊन तुम्ही हा फॉर्म भरू शकता. ओके. जाऊन तुम्ही हा फॉर्म भरू शकता. तुम्ही जर यामध्ये पात्र असाल, तर फॉर्म नक्की भरा. जर डाउट्स तुम्हाला काही असतील, तर मला माझ्या एक कॉल किंवा मेसेजेस करू शकता. ठीक आहे. आहे या नंबरवर कॉल किंवा मेसेज करू शकता. ठीक आहे. आता 10वी पासवर भरती आहे. 18 वर्ष ते 38 वर्ष वय आहे. ओपन कॅटेगरीसाठी मागासवर्गीय कॅटेगरीसाठी 18 वर्ष ते 43 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. ₹36,000 पर्यंत मंथली पगार तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख किती असणार आहे? 29 जुलै 2026. ठीक आहे. त्यानंतर अजून महत्त्वाचं काय, तुमच्याकडे बस वाहक परवाना बॅच बिल्ला असणे कंपल्सरी आहे. ठीक आहे. हाईट किती पाहिजे? हाईट किती पाहिजे? हाईट तुमची पाहिजे हाईट किती? 154. 54 आणि 178 सेंटीमीटर जास्तीत जास्त. 154 कमीत कमी, 178 जास्तीत जास्त. वजन किती आहे? 45 किलोग्राम वजन पाहिजे तुमचं. ठीक आहे. ऑल क्लिअर आहे. आता या व्यतिरिक्त हा टी-सी-एस पॅटर्न आहे. भरतीचा जो पॅटर्न आहे टी-सी-एस पॅटर्न आहे. आता या व्यतिरिक्त जर तुमचे काही प्रश्न असतील मला बॉक्समध्ये टाका. त्या प्रश्नांचं
मला कमेंट बॉक्समध्ये देईलच. पण त्याच्यावर एक शॉर्ट व्हिडिओ असेल किंवा फुल व्हिडिओ प्रॉब्लेम असेल तर आपण त्याच्यावर कारण तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर काम माझं आहे. तुम्हाला फक्त एक काम करायचं आहे. सगळ्यात पहिले हा व्हिडिओ लाईक करायचा आहे. चॅनलला जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. पण जे बेल आयकॉन आहे, ते बेल आयकॉन देखील तुम्हाला प्रेस करायचं आहे. हा व्हिडिओ YouTubeवर बघताय ना, तर मग याच्यामध्ये एक हाइपचा आता नवीन ऑप्शन येतंय आपल्याला. हाइपचा ऑप्शन तुम्ही क्लिक करा. ते करून आपला व्हिडिओ जर हाइप झाला तर त्यानंतर आपलं टेलिग्राम चॅनल आहे. ही पी-डी-एफ तुम्हाला त्याच टेलिग्राम चॅनलला मिळणार आहे. चॅनलला अपडेट राहा तिथे करून ठेवा. आपलं जे सगळ्यात कमी वेळामध्ये फार प्रेम दिलेलं आपलं Instagram चॅनल आहे. 13-14 हजार लोक चॅनललाही तुम्ही नक्की फॉलो करा. तिथे काही पोस्टर असतील, ग्राफिक्स असतील, तर ते तिथे शेअर करत असतो. ओके. तर भरतीबाबतची तुम्ही काही जर डाऊट असेल तर कमेंटमध्ये मला नक्की टाकाच. माझा नंबर आहे. जर बघा या छोट्या-मोठ्या भरत्या ज्या असतात, महत्त्वाची भरती आहे याच्यामध्ये विद्यार्थी पात्र आहेत. काही लोकं पात्र नसतात. पण अ, जर तुम्ही बसता या क्रायटेरियामध्ये तर नक्की फॉर्म भरा. ओके. तर भेटू अशाच एका महत्त्वपूर्ण अपडेटमध्ये. तोपर्यंत ऑल द बेस्ट.